जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 9वा श्रवण निरूपण नाम श्रीराम समर्थ। आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजेल अगवे श्रोता अवधान द्यावे एक चित्ते। श्रीराम समर्थ। आता आपण गेला समास 8वा पण समर्थांनी कोणता दिलाय हो? श्रवण निरूपण नाम। आणि आता समास 9वा पण काय दिलाय हो? श्रवण निरूपण नाम। आणि या अगोदर पण समर्थांनी काय केलं हो? दशक 4 नवविधा भक्ती नाम मध्ये पण श्रवण भक्ती ही सगळ्यात पहिला समास कोणता दिलाय? त्यामध्ये श्रवण भक्ती निरूपण नाम। आणि आता परत दशक 7वा चतुर्दश ब्रह्म मध्ये समास 8वा आणि समास 9वा हे दोन्ही पण कोणते दिलेत? श्रवण निरूपण नाम। आता श्रवण कसं करायचं ते समर्थ काय करतायत? सांगतायत। श्रवण कसे करावे म्हणजे कोणते ग्रंथांचं श्रवण करावं ते सर्व ही आपण काय बघूयात असं समर्थ म्हणतायत। श्रोत्यांनी काय करावं? एकाग्र चित्ताने काय द्यावे हो? लक्ष द्यावे, अवधान द्यावे। कारण कसं आहे, श्रवण ही काय आहे? नवविधा भक्तीमधील पहिली पायरी कोणती असेल तर श्रवण। श्रवण नाही केलं तर बाकीचं काहीही कळणार नाही। कारण ऐकल्यावी न कळले, शिकवल्यावी न शहाणपण आले, ऐसे देखिले न ऐकले भूमंडळी। नानांनी पण सांगितलंय काय? समर्थांनी काय सांगितलंय की ऐकल्याशिवाय माणसाला काय होत नाही, कळत नाही, आणि शिकवल्याशिवाय शहाणपण येत नाही। त्यासाठी काय करायचंय? श्रवण करायचंय। श्रवण कोणतं करायचं? हा पण सारासार विवेक आहे। कारण कसं आहे, कोणतं पण श्रवण, जे श्रवण केल्याने अंतरंगात बदल होतो, परमेश्वराविषयी आसक्ती निर्माण होते, ते श्रवण केलं पाहिजे। श्रीकृष्णांनी दिलेलं श्रवण अर्जुनानं केलं म्हणून त्याचं काय झालं व स्वहित झालं। त्यानं काय बघितलं? नाहीतर तो अगोदर कशामध्ये अडकला होता? नात्यामध्ये अडकला होता। त्याला वाटायचं की मी याला कसं मारू, मी त्याला कसं मारू। परंतु श्रीकृष्ण स्वारीनं काय केलं? अखंड काय दिलं? अर्जुनाला श्रवण दिलं, भगवद्गीतेच्या रूपाने अखंड श्रवण दिलं। आणि मग जीवाला कळतं, काय कळतं? मग त्या श्रवणातून त्याला काय झालं? आत्मज्ञान प्राप्त झालं। ज्ञानचक्षु, तो चर्मचक्षुने श्रीकृष्णांचं दर्शन घेऊ शकला का? जे अद्वैत दर्शन होतं परमेश्वराचं, ते चर्मचक्षुने घेऊ शकला नाही। त्याने माफी मागितली आणि सांगितलं की हे परमेश्वरा, मी तुला कशानं चर्मचक्षुने पाहू शकत नाही, एवढी काय नाही माझ्यात ताकद नाही। मग परत परमेश्वरानं काय दिलं? त्याला ज्ञानचक्षु दिले। आणि त्या ज्ञानचक्षुने त्याने काय केलं? अखंड परमेश्वराचं दर्शन घेतलं। मग ते दर्शन म्हणजेच काय हो? श्रवण केलं। श्रवणातून हे काय झालं? सगळं त्याला प्राप्त झालं। म्हणून आता समर्थ काय ह्या दशकामध्ये, या समासामध्ये समर्थ काय म्हणतात? पहिलीच ओवी काय घेतली समर्थांनी? आता श्रवण कैसे करावे तेही सांगेजेल अगवे श्रोता अवधान द्यावे एकचित्ते। आता मी सांगतो काय की श्रवण कोणत्या गोष्टींचं श्रवण करावं, म्हणजे कोणते ग्रंथ पाहावेत श्रवणासाठी, ते आता काय करूया आपण पाहूयात। त्यासाठी काय करा श्रोते? अवधान द्या, तुमचं जे लक्ष आहे ते द्या। एक वक्तृत्व श्रवणी पडे तेने झाले समाधान मोडे केला निश्चय बिघडे अकस्मात। एक वक्तृत्व श्रवणी पडे। आता काय हो? एखादं भाषण कानी पडलं की त्याच्या योगाने थोडेफार काय होते? समाधान मिळते व केलेला निश्चय काय होतो? एकदम ढासळतो। बघा, एखाद्याचं भाषण असं ऐकायला मिळतं की आपण केलेला निश्चय काय होतो? ढासळतो। कारण एवढं त्या सांगणारा इतका पट्टीचा असतो की त्याचंच आपल्याला काय होतं? त्याच्या बोलण्यानं आपल्याला समाधान प्राप्त होतं आणि केलेला निश्चय काय होतो? आपला बिघडतो। ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे जे ते निश्चयाच्या नावे शून्याकार। मग ज्या भाषणात निश्चय म्हणून काहीच नाही, ज्यात निश्चयात्मक ज्ञान नाही
व जे खोटे आहे सारेच मायेचे म्हणजे संशयाचे बोलणे, अशा वक्तृत्व भाषणाचा काय करावा व त्याग करावा. समर्थांनी काय सांगितलं, अवेअर करावा. जेणेकरून काय आपल्याला बघा एखादं इतकं वक्तृत्व चांगलं असतं की खोटं जरी असलं तरी त्याचा प्रभाव आपल्यावरती पडतो बघा. परमेश्वराचं काहीच नसतं, अज्ञान अंधकार एवढं असतं त्यामध्ये की माणूस त्याच्याकडे खेचला जातो. पण कळलं पाहिजे आपल्या स्वहिताचं काय आहे त्यामध्ये, आणि आपल्या स्वहिताचं नसेल, परमेश्वराबद्दलचं नसेल, ज्यातून आपलं नुकसान होणार असेल असं वक्तृत्व काय केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे अशा वक्तृत्वाचा. कारण काय हो, फसवायलाच आलेत लोक, सहज फसवतात. बोलण्यातून काय होतात, सहज फसवतात. मग अशा लोकांपासून काय राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. कारण कसं हो, बोलण्यातूनच माणसं काय करतात, खूप चॅप्टर असतात, खूप चतुर असतात, ज्यातून परमेश्वराची काय प्राप्ती होत नाही. परंतु आपण कुठं जातो, दुसऱ्या मार्गाला जातो, अंधश्रद्धेच्या मार्गावरती चालतो. मग एवढं सामर्थ्य त्या बोलण्यात असतं. मग असं बोलणं आपण काय केलं पाहिजे, ओळखलं पाहिजे की नाही बाबा ह्यात माझं स्वहित नाही, आणि ते बोलणं जाणून काय करावं, अशा बोलण्याचा त्याग केला पाहिजे. एका ग्रंथे निश्चय केला, तो दुजयाने उडविला, तेने संशयोची वाढला जन्मवरी. आता काय हो, एका ग्रंथात काही एक सिद्धांत सांगितला असला तर दुसरा ग्रंथात त्याचं काय करतात, खंडन करतं. म्हणजे दोन्ही ऐकणारा किंवा वाचणारा ह्याचा जन्मभर संशय काय होत जातो, वाढतच जातो. मग असा ग्रंथ काय कामाचा, असा ग्रंथ काय कामाचा ज्या ग्रंथाच्या श्रवणाने जर तुमच्या अंतरीचा भागच बदलत नसेल तर असा ग्रंथ काय कामाचा. जे ते संशय तुटती, होय आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. जे ते संशय तुटती, ज्याच्या योगाने संशय जाऊन शंकेचे निरसन होईल, असे परमार्थ विषयक अद्वैताचे ग्रंथ परमार्थ जनांनी काय करावे, श्रवण करावे असं समर्थ सांगतायत. कारण कसं हो, ज्या अद्वैत ग्रंथाच्या निरूपणाने श्रवणाने अंतरीचा भाग बदलतो, अशाच ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. आपल्याला माहित आहे द्वैत अद्वैत, अद्वैत भाषा परमार्थी लोकांना सहज समजते, आवड गोडी निर्माण होते बघा त्यांना. आपल्याला काय हो, सहज म्हणजे द्वैत भाषापेक्षा अद्वैत भाषेचं काय लागतं, आपल्याला गोडी लागते, आणि तीच भाषा आपल्याला काय होते हो, समजते. म्हणून समर्थ काय म्हणतात, ज्या ग्रंथाच्या श्रवणातून आपल्या सर्व आशंकाची निवृत्ती होते, सगळ्या शंका कुशंकाचं निरसन होतं, अशाच अद्वैत ग्रंथाचं काय करायचंय, श्रवण करायचंय. बघा ज्ञानेश्वरी घ्या, तुकाराम गाथा घ्या, एकनाथी भागवत घ्या, दासबोध ग्रंथ तर आहेच आपण, परंतु हे सगळे जे ग्रंथ आहेत, संतांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत, त्यामध्ये सगळा काय हो, अद्वैत ग्रंथाचा काय आहे, हा गाभा आहे सगळे ग्रंथ. आणि ह्या ग्रंथांचं काय केलं पाहिजे, जाणीवपूर्वक श्रवण केलं पाहिजे. जेणेकरून काय होतं, आपल्याला आपल्या शंका कुशंकेचं निरसन होऊन नवविधा भक्ती काय आहे, चतुर्विधा मुक्ती काय आहे, या गोष्टीचं काय होतं, अद्वैत श्रवण होतं या ग्रंथातून. बघा संतांनी दिले नवविधा भक्ती कोणती हो, श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. ही काय झाली हो, नवविधा भक्ती झाली. आणि श्रवण ही काय आहे, पहिली पायरी आहे परमार्थाची. संतांना हे कळलं की काय हो, संतांनी काय केलं, श्रवण केलं, अद्वैत ग्रंथाचं श्रवण केलं, आणि त्या अद्वैत सगळ्यांना सद्गुरू होते बघा, आणि प्रत्येकाने सद्गुरूंनी दिलेल्या अद्वैत ज्ञानाचं काय केलं हो, श्रवण केलं, आणि त्यातून काय झाला, त्यांच्या अंतरंगात बदल झाला, आणि त्यांनी काय केलं हो, ईश्वराला शरण जाऊन
अनेक अद्वैत ग्रंथ लिहून ठेवले संतांनी. एवढं सोपं आहे का हो? ग्रंथ लिखाण करणं एवढं सोपं आहे का? परंतु संतांनी ते काय केलं? सहज केलं. आता श्रवण ही पहिली पायरी. श्रवण म्हणजे काय हो? ऐकले. नुसतं ऐकलं की वळतं का हो? नाही वळत. मग श्रवण काय आहे? ऐकणे म्हणजे नुसतं श्रवण नाही, तर ते अंतरंगात घेणं आणि परमेश्वराविषयी आसक्ती निर्माण हो, परमेश्वराच्या भेटीची आसक्ती निर्माण होवे अंतरी. हे काय झालं? श्रवण. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे अखंड भगवंताचं काय करायची? स्तुती करायची. हे झालं कीर्तन. म्हणजे जे काही बोलायचंय ते अखंड त्या परमेश्वराशीच बोलायचंय. हे झाले कीर्तन. विष्णू स्मरण पाहायचंय. प्रत्येक देहामध्ये कोणाला पाहायचंय हो? त्या परमेश्वराला पाहायचंय. हे विष्णू स्मरण. पादसेवन. अखंड चरण कुणाचे चरणाची सेवा कुणाची करायची? सद्गुरूंच्या चरणाची सेवा करायची. आचरण कुठलं करायचंय? भगवंताला प्रिय असं जे आचरण आहे ते आचरण करायचंय. वंदन कोणाला करायचंय? नम्र कुठं व्हायचंय? कुणाला शरण जायचंय हो? सगळं हे परमेश्वराच्या हातात आहे. वंदन भूमिका कुठं? परमेश्वर चरणी. अखंड दास्य कोणाचं करायचंय? तर त्या परमेश्वराचं करायचंय. सख्यत्व. श्रीकृष्णाशी सुदाम्याचं सख्यत्व होतं. असं सख्यत्व आपलं परमेश्वराशी पाहिजे. मग ती सख्य भक्ती घडते. सख्य आणि मग नंतर आत्मनिवेदन. जी काही आपली इच्छा आहे ती परमेश्वर चरणी मांडली की लगेच तात्काळ पूर्ण होते. मग ते काय झालं? आत्मनिवेदन. मग ही झाली काय? नवविधा भक्ती. मग ही पायरी श्रवण भक्तीवरून डायरेक्ट निवेदनापर्यंत येत नाही. आपण काय म्हणतो? श्रवण झाले आता मला आता लगेचच काय हो? परमेश्वराला काय मागितलं की मला लगेच प्राप्त होते? नाही. तर काय करावं लागतंय? ह्या 9 पायऱ्या चढून जावं लागतात. आणि नंतर मग 9वी पायरी आत्मनिवेदन आहे. मग सोपा आहे का परमार्थ? परमार्थ एवढा सोपा नाहीये. परमार्थ नाहीये. संतांना जे आता आपण म्हणतो संतांना सहज शक्य होतं. काय पाहिजे ते प्राप्त करणं त्यांच्याच्याने सहज शक्य होतं. हे कशामधून प्राप्त झालं? या नवविधा भक्तीमधून त्यांना प्राप्त झालं. जी काही सामर्थ्य निर्माण होतं ते कशातून निर्माण होतं? या नवविधा भक्तीमधून काय येतं? आपल्या अंतरंगात सामर्थ्य येतं. आणि मग ते कोणत्याही गोष्टीवरती आपण विजय मिळवू शकतो. परंतु आसक्ती राहते का हो? संसार प्रपंचाविषयी आसक्ती राहत नाही. ज्यावेळेस आपण परमार्थामध्ये पूर्णपणे झोकून देतो त्यावेळेस आपोआप संसार प्रपंच होऊन जातो. आणि परमार्थाला माणूस काय होतो? उच्च पदाला काय होतो? प्राप्त होतो. जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी. प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. बघा किती सुंदर आहे. जो मोक्षाचा अधिकारी असतो म्हणजे ज्याला मोक्ष पाहिजे तो काय करतो? तो परमार्थाचा मार्ग धरतो. आणि त्याला काय होते हो? म्हणून त्याला अंतकरणात अद्वैत ग्रंथाची आवड असते. म्हणजे ज्याला मोक्ष पाहिजे तो अद्वैत ग्रंथच काय करतो? श्रवण करतो, वाचन करतो अखंड. त्याला अखंड कोणाची आवड निर्माण झालेली असते? तर परमार्थाची. त्याला इतर गोष्टीमध्ये काय राहत नाही? रस राहत नाही. जो मोक्षाचा अधिकारी आहे, ज्याला खरोखर मोक्ष मिळणार आहे असा व्यक्ती काय धरणार आहे? कोणता मार्ग धरणार आहे? तो परमार्थ मार्ग धरतो. आणि त्याच्या अंतरी अखंड काय कुणाची प्रीती लागलेली असते हो? अद्वैत ग्रंथाची. म्हणजे ग्रंथच आपल्याला परमार्थाच्या उच्च पातळीपर्यंत नेऊन पोचवतात. म्हणून दासबोध ग्रंथाचं श्रवण केलं. समर्थ आपल्याला नेहमी बघा दासबोध ग्रंथाचं देतात. परत एकनाथी भागवत मधील ओव्या देतात, ज्ञानेश्वरी मधील ओव्या देतात, तुकाराम गाथेमधील ओव्या देतात. पसायदानवरती पण निरूपण दिलेलं आहे समर्थांनी. म्हणजे काय हो? हे सगळं अद्वैत ग्रंथ कशासाठी आहेत? तर आपल्याला परमार्थ पंथामध्ये
मोक्ष प्राप्त करून देणारे हे अद्वैत ग्रंथ आहेत. म्हणून आपल्या अंतरी प्रीती लागली पाहिजे श्रवणाची. कोणत्या? या अद्वैत ग्रंथाच्या श्रवणाची प्रीती लागली पाहिजे. आता बाजारात मिळतात की भरपूर काही बघा ग्रंथ आहेत, पण ते ग्रंथ काय हो, आपल्या अंतरंगात संशय निर्माण करतात. परमेश्वराविषयी काय निर्माण करतात? संशय निर्माण करतात. मग अशा ग्रंथाचा अर्थच काय हो? ज्या ग्रंथाच्या श्रवणाने जर म्हणजे परमात्मा जो आहे त्याच्याविषयी अंतरी संशय निर्माण होत असेल तर असे ग्रंथ आपल्याला नकोच आहेत. मग ग्रंथ कोणते पाहिजेत? अद्वैत ग्रंथ पाहिजेत, द्वैत नको. म्हणजे ज्यातून संसार प्रपंचात वाढ होते असे ग्रंथ नको, ज्यातून परमार्थ वाढीला लागतो असे ग्रंथ पाहिजेत. मग अशा अद्वैत ग्रंथाची प्रीती अखंड आपल्या अंतरी काय झाली पाहिजे? लागली पाहिजे. आणि समर्थ म्हणतायत काय हो? लागते. कोणाची? जेथे जो मोक्षाचा अधिकारी आहे तो काय करतो? परमार्थ पंथच धरतो आणि त्याच्या अंतरी प्रीती लागते. कोणाची? अद्वैत ग्रंथाची. जेने सांडिला इहलोक, जो परलोकीचा साधक, तेने पहावा विवेक अद्वैत शास्त्री. जेने सांडिला इहलोक, जो परलोकीचा साधक, तेने पहावा विवेक अद्वैत शास्त्री. आता जो इहलोक टाकून देऊन परलोक साधण्याच्या मार्गास लागला त्याने अद्वैत शास्त्राचा विचार करावा. म्हणजे काय हो? ज्याला संसार नको, परलोकच पाहिजे, त्यानं काय करायचंय? अद्वैत शास्त्रच पाहावे. आता ह्या गोष्टी कधी कळतात आपल्याला? श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना किती लहानपणी हो कळलं अद्वैत शास्त्र कळलं ना. म्हणजे ते 4 भावंड होती, त्यांनी संसार केला का हो? अखंड समाजाला जे उपयुक्त आहे असे ग्रंथ काय केले? लिहून ठेवले. असं ज्ञान समाजाला दिलं. आपल्या कीर्तनातून त्यांनी अखंड काय केलं? समाजाचा उद्धार होईल अशी कार्य केलं. म्हणून समर्थ काय म्हणतात? जेने सांडिला इहलोक, ज्याला इहलोक काय हो? इहलोकामध्ये ज्याला रस नाही, ज्याला परलोकीच्या मार्गाचा काय लागला? अखंड ध्यास लागलाय, त्यानं काय करायचंय? त्याने विवेकानं काय? अद्वैत ग्रंथ पाहावेत, अद्वैत शास्त्र काय पाहावेत. आता इहलोक साधाया कारणे, जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. बघा समर्थ काय म्हटलं, समर्थांनी हे दासबोध ग्रंथामध्येच लिहिलंय काय? इहलोक साधाया कारणे, जाणत्याची संगती धरणे. इहलोक म्हणजे इहलोक आता ज्या लोकात आहेत ते तो लोक जर आपल्याला तरुण जायचं असेल तर काय करायचंय? आपल्याला जाणत्याची संगती धरायची. परंतु परलोक साधाया कारणे, पण परलोक साधायचा असेल तर तिथं कोण पाहिजे? सद्गुरूच पाहिजे. सद्गुरू परंपराच आपल्याला काय करते? परलोकचा मार्ग दाखवू शकते, इतरत्र कुणीही दाखवू शकत नाही. जयास पाहिजे अद्वैत, तया पुढे ठेविता द्वैत, तेने शोभिले उठे चित्त, तया श्रोतयाचे. बघा ज्याला काय पाहिजे? जयास पाहिजे अद्वैत, ज्याला अद्वैत पाहिजे त्याच्या पुढे द्वैत मांडले, द्वैताची पोती सोडली तर त्या योगे त्याचे चित्त काय होते हो? शुद्ध होते व त्यात मन लागत नाही. त्याला काय होत नाही? ते आवडत नाही. म्हणजे ज्याला अद्वैत ग्रंथाचे निरूपणाचे श्रवणाची आवड निर्माण झाली त्याला द्वैत देऊन त्यात त्याला रस वाटत नाही. अखंड त्याला काय पाहिजे? अद्वैत ग्रंथ. बघा अद्वैत भाग आपल्याला लगेच समजतात. समर्थांना काय सांगायचंय, काय बोलायचंय, अद्वैत भाग लगेच समजतात. कशातून समजले हो आपल्याला हे सगळं? श्रवणातून. श्रवण, म्हणून श्रवण हा काय आहे? पाया आहे. समर्थांनी काय सांगितलंय? श्रवण हा काय आहे? परमार्थाचा पाया आहे. परमार्थातून श्रवण जर वजा केलं तर बाकी काय राहणार आहे? शून्य राहणार आहे. म्हणून श्रवण पाहिजे. अखंड काय पाहिजे? श्रवण. आज केलं आणि अजिबात वर्षभर केलंच नाही श्रवण तर काय? आपण परमेश्वराच्या जवळ जाणार नाही, विषयांच्या जवळ जाणार. म्हणून काय समर्थानं सांगितले? श्रवण पाहिजे. आधी श्रवण पाहिजे. तेही कसलं श्रवण पाहिजे? ज्या
अद्वैत श्रवण पाहिजे. कसं पाहिजे? अद्वैत ग्रंथाचं श्रवण पाहिजे. ज्या श्रवणाने परमार्थात काय होते? वाढ होते, असे श्रवण पाहिजे. नाहीतर आपलं श्रवण असतं बघा, ऐकायला खूप काही मिळतं, भले भले सांगणारे असतात बघा. काही लोक असे सांगणारे असतात, असं वक्तृत्व असतं त्यांचं की आपल्याला परमेश्वराविषयी काय होते? शंका कुशंका निर्माण होते. आणि आपण म्हणजे थोड्या वेळासाठी का होईना संशय आपल्या अंतरी काय होतो? जागृत होतो, निर्माण होतो. म्हणून असं श्रवण नाही करायचं. श्रवण कसलं करायचंय? अद्वैत ग्रंथाचं श्रवण करायचंय. ज्या ग्रंथाच्या श्रवणामधून आपल्याला परमार्थाविषयी काय झाली पाहिजे? जागृती निर्माण झाली पाहिजे. का संशय निर्माण झाला पाहिजे? नाही, परमार्थाविषयी आवड निर्माण झाली पाहिजे. अखंड त्या परमात्म्याविषयी आपल्याला काय निर्माण झाली पाहिजे? अंतरी तळमळ निर्माण झाली पाहिजे. अशा अद्वैत ग्रंथाचं श्रवण करायचं. नाहीतर भरपूर लोक काय करतात आता बघा, एखाद्याचं भाषण असं कडाक्याचं भाषण असतं का नाही, त्याचं भाषण ऐकून बघा माणसं गोंधळतात. त्या विश्वास ठेवायला लागतात त्याच्या बोलण्यावरती. पण तो चॅप्टर असतो. काय असतो? चॅप्टर असतो. परमेश्वरापासून आपल्याला काय नेतो? वेगळ्या मार्गाला नेत असतो. म्हणून अशा लोकांच्या वचनावरती विश्वास न ठेवता अद्वैत ग्रंथावरती आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे. अद्वैत ग्रंथाचे श्रवण अखंड करता आलं पाहिजे. कारण श्रवणाशिवाय पर्याय नाही माणसाला. काय नाही? श्रवणाशिवाय पर्याय नाही. श्रवण केलेची करावे, अखंड करावे. काय करायचंय? अखंड श्रवण करायचंय. आवडी सारखे मिळे तेने सुखची उचंबळे, नाही तरी कंटाळे माणस ऐकता. आता बघा, आवडीसारखं ऐकायला मिळालं म्हणजे काय होतं? आपल्याला खूप आनंद वाटतो, सुखच वाढत जातं. नाहीतर ऐकताना काय होतं? मन कंटाळतं. अशा मनुष्य स्वभाव आहे. काय आहे? कसा मनुष्याचा स्वभाव आहे? श्रवण बघा, श्रवण करताना बघा, एक हसण्यासारखं काहीतरी सांगावं लागतं. मग त्याला काय होते? लगेचच श्रवणाविषयी आवड निर्माण होते. पण समर्थ म्हणतात हे काय कामाचं नाहीये. अद्वैत काय केलं पाहिजे? अद्वैत ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे अखंड. मनुष्य स्वभावच काय कसा आहे हो? हसण्यासारखं श्रवण असेल की मन काय होतं? एखादा निरूपणकार बघा, अखंड काय करतो? खूप असं हसण्यासारखे बोध देतो. त्यावेळेस काय होतं? मन एकदम प्रसन्न होतं. काय श्रवण आहे, काय श्रवण आहे. मग हा मनुष्य स्वभाव आहे. जिथं देहाला मनाला समाधान मिळतं असं काय करतो आपण? श्रवण करतो. आणि थोडंसं अद्वैत आलं की आपल्या देह काय होतो? कंटाळतो. हा मनुष्य स्वभाव आहे. म्हणून आवडीसारखं मिळे तेने सुखची उचंबळे, नाही तरी कंटाळे माणूस ऐकता. नाहीतर काय होतं? माणूस कंटाळतो. ऐकायला, श्रवण करायला सुद्धा काय होतो? कंटाळतो. परंतु जो साधक आहे त्याला काय हो? अखंड, ज्याला परमार्थाची आवड आहे तो त्याला कसलं निरूपण लागतं हो? अखंड अद्वैत निरूपण लागतं. त्या व्यक्तीला कसं लागतं? अखंड अद्वैत निरूपण लागतं. ज्याची उपासना जैसी त्याशी प्रीती वाटे तैसी, तेथे वर्णिता दुजयाशी प्रशस्त न वटे. ज्याची उपासना जैसी, आता ज्याची जी उपासना असेल म्हणजे ज्याची जशी उपासना असेल त्याची प्रीती त्याला काय होते हो? त्याशी प्रीती वाटे तैसी, म्हणजे ज्याची जशी उपासना असेल त्याला तशी त्या ग्रंथाची काय वाटते? गोडी वाटते, प्रीती वाटते. त्या ठिकाणी दुसऱ्याचे वर्णन करू लागले, दुसऱ्याची स्तुती केली तर त्यास ते बरे वाटत नाही. म्हणजे काय हो? आता ज्याची उपासना जैसी, उपासनेत पण फरक असतात. आता ज्या साधकाची उपासना परमेश्वराच्या चरणी जाईल अशी असेल त्याला कुठल्याही बाकीचं काय हो? कोणत्याही कितीही मोठा आला म्हणजे भोंदू बाबा आला तरी ज्याची उपासना श्रेष्ठ आहे, जो अखंड उपासनेत आहे त्याला त्या लोकांचं काय हो? अज्ञानाचं पटत नाही. तो विश्वासही ठेवत नाही. कारण काय हो? त्याला प्रीती कुणाची लागलेली असते? अखंड त्या एका परमात्म्याची प्रीती लागलेली असते. म्हणजे उपासनेवर सगळा कार्यभाग अवलंबून आहे. बघा काय? ज्याची जैसी उपासना म्हणजे त्याची प्रीती वाटे तैसी,
तेने वर्णिता धुजयासी प्रशस्त न वटे. म्हणजे काय हो, ज्याची जशी उपासना असेल त्याला त्या परमात्म्याविषयी काय असते तशी प्रीती वाढले, म्हणजे प्रीती निर्माण होते. मग अखंड जर त्या परमात्म्याविषयी अंतरी प्रीती निर्माण व्हावी असं वाटत असेल तर आपली उपासना कशी पाहिजे ते आपलं पण ठरवायचं. म्हणजे उपासनेवर सगळा कार्यभाग अवलंबून आहे. परमार्थाचा सगळा कार्यभाग अवलंबून कशावरती आहे? समर्थांनी इथं दाखवून दिले. कशावरती हो? उपासनेवरती. म्हणून समर्थांनी नेहमी सांगितले, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. म्हणजे काय हो? उपासना श्रेष्ठ आहे. सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? परमात्मा. म्हणजे श्रवण आणि उपासना ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत हो? एकामेकांना काय आहेत? अनुरूप आहेत. श्रवण पण पाहिजे. जसं परमार्थात श्रवण महत्वाचं आहे तसं परमार्थात उपासनाही महत्वाची आहे. म्हणून ज्याची जैसी उपासना, म्हणजे ज्या व्यक्तीची उपासना जशी असेल तशी त्याची काय आहे हो? तशी प्रीती परमेश्वराविषयीची जी प्रीती आहे तशी निर्माण होणार आहे ना. तिथं दुसऱ्याचे जरी वर्णन केलं तरी त्या व्यक्तीला काय होत नाही, रुचत नाही. कारण अखंड त्यानं काय केलेलं असतं? उपासना केलेली असते. त्या परमात्म्याला जाणून घेतलेलं असतं. कुठून? उपासनेतून. म्हणून त्याला दुसऱ्याचं वर्णन जरी केलं, दुसऱ्याची स्तुती केली तर त्याला काय होत नाही, बरं वाटत नाही. प्रीतीचे लक्षण ऐसे, अंतरी उठे अनायासे, पाणी पानवटे जैसे आपणची धावे. आता प्रीतीचं पाणी जसं आपण होऊनच काय होतं हो? ढाळाकडं धावत जातं. पाणी कुठं? ढाळ जर असेल तर पाणी सहज धावत जातं बघा. तसेच प्रीती अंतकरणात आपोआप उद्भवते, असे हे प्रीतीचं काय आहे? लक्षण आहे. प्रीती काय होते? अंतरी आपोआप काय होते हो? उद्भवते. हे प्रीतीचं काय आहे? लक्षण आहे. प्रीती पाण्यासारखी आहे. म्हणजे काय हो? परमेश्वरा प्रीती आहे हे कळलं. संतांचं दाखवायला लागली का हो? संतांची उपासना, संतांचे श्रवण आपल्याला अजूनपर्यंत संतांची जी भूमिका आहे, परमेश्वराची प्रीती कशी होती त्यांची? पाण्याचा उथळ पाणी जसं खळखळाट वाहत होत तशी त्यांची प्रीती परमेश्वराविषयी वाहत होती. अखंड तो परमेश्वर त्यांच्या सोबतच राहत होता, संतांच्याच संगतीत नेहमी. विठ्ठल अखंड कुठं होते हो? आपल्या भक्तांपाशीच होते. ऐक, आपण संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, हे संत म्हणजे घर सुद्धा सोडलं नाही या व्यक्तींनी. परंतु अखंड विठ्ठल कुठं होते हो? त्यांच्याजवळच. अखंड म्हणजे प्रीती दाखवली. या संतांनी काय दाखवली हो? परमेश्वराला अखंड प्रीती दाखवली. आणि त्या प्रीतीचं काय हो? लक्षण आपल्याला काय हो? अंतरी दिसलं. त्या ह्या संतांचं परमेश्वराविषयी काय प्रीती होती हे आपल्याला कशातून दिसलं हो? त्यांच्या आचरणातून दिसलं. तैसा जो आत्मज्ञानी नर, तयास नावडे इतर, ते पाहिजे सारासार विचारणा ते. तैसा जो आत्मज्ञानी नर, तसा त्याप्रमाणे जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्याला इतर गोष्टी आवडत नाहीत. सारासार विचारच पाहिजे. आत्मज्ञानी मनुष्याला सारासार विचार सांगितला तरच रुचतो. म्हणजे काय हो? आत्मज्ञानी माणसाला सारासार विचार सांगितला तरच काय होतो? तो पटतो. अन्यथा तो आत्मज्ञानी पुरुषाला आपण इतर गोष्टी जर सांगायला गेलो तर त्याला काय होत नाही, त्या रुचत नाहीत. आत्मज्ञानी पुरुष नेहमी काय करतो? सारा असाराचा विचार करतो. चांगलं वाईटाचा नेहमी विचार करतो. बघा बाबा, आपण असं केलं तर काय होईल? हा विचार कोणाच्या अंतरी असतो? ज्याच्याकडे आत्मज्ञान आहे त्याच्याकडे. सारा असाराचा विचार कुणाकडे असतो? तर आत्मज्ञानी पुरुषाकडे असतो, असं समर्थ सांगतायत. काय? तो नेहमी चांगल्या वाईटाचा विचार करतो. बाबा, मी आज हे कर्म वाईट केलं तर ह्याचा दुष्परिणाम काय होईल भविष्यात? मी आज हे वाईट कर्म केलं तर ह्याचा दुष्परिणाम काय होईल भविष्यात?
याचा विचार याचा सारा असाराचा विचार कुणाकडे असतो? आत्मज्ञानी पुरुषाकडे असतो. आणि प्रत्येक पाऊल टाकताना तो काय हो विचारपूर्वक टाकत असतो. म्हणून समर्थ काय म्हणतात? तैसा जो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर ते पाहिजे सारा सार विचारणा ते. त्याला इतर काय आवडत नाही. आत्मज्ञानी पुरुषाला इतर काय आवडत नाही. तो प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक श्रवणामध्ये सार असाराचा काय करतो? तो निवाडा करतो. त्याच्याकडे तेवढी काय असते? बुद्धी असते. म्हणून तो सार असाराचा निवाडा करतो आणि त्याला इतर गोष्टीत काय नाही वाटत नाही, रस वाटत नाही. कोणत्या इतर गोष्टी त्याला काय होत नाहीत, आवडत नाही. असा तो कोण आहे? आत्मज्ञानी पुरुष. जे ते कुळदेव्या भगवती ते पाहिजे सप्तशती इतर देवांची स्तुती कामा नये सर्वता. बघा काय समर्थ सांगतायत. जेथे कुळदैवत भगवती देवी आहे ते सप्तशती पोती ग्रंथ पाठ पाहिजे. त्या ठिकाणी इतर देवाच्या स्तुतीचा उपयोग नाही. म्हणजे जिथं कुळदैवत देवीच आहे तिथं काय हो उपासनाच आहे ना ती. समर्थांनी इथं काय सांगितलंय? जेथे कुळदेवा भगवती, आपलं कुळदैवत जर देवीच असेल तर तिथं अखंड काय पाहिजे? त्या घरामध्ये अखंड उपासनाच पाहिजे. म्हणजे तिथं इतरत्र देवाच्या स्तुतीचा काय नाहीये उपयोग नाही असं समर्थ सांगतायत. इतर देवाच्या स्तुतीचा उपयोग नाही, कारण जिथं कुळदैवतच काय आहे? देवी आहे. घेता अनंताच्या व्रता ते न लगे भगवद्गीता साधू जनाशी वार्ता फळासेची नाही. आता घेता अनंताच्या व्रता, अनंताचे व्रत घेतल्यावर ते भगवद्गीतेचे काम नाही. त्याचप्रमाणे साधू लोकांस फलासेची गरज नाही. म्हणजे काय हो समर्थ काय म्हणतायत? साधू लोक, जे साधू म्हणजे कोण हो? ज्यांनी 6 धुतलेत, विषय विकारांवरती ज्यांनी विजय मिळवलाय, अशा साधू लोकांना काय आहे हो? कोणताही फलाशा म्हणजे काय हो? काय मला प्राप्त होईल बाय ह्या परमेश्वराचं स्तवन केल्यामुळे मला काय प्राप्त होईल या गोष्टीची काय नसते त्यांना चिंता नसते. ते अखंड त्यातच काय केलेलं असतं? त्यांनी त्या परमात्म्यामध्ये झोकून दिलेलं असतं. त्यांना इतर काय हो कुठल्याही फळाची अपेक्षा नसते. वीर कंकण घालिता नाकी परिते शोभा पावे नाकी जेतील ते आणखी कामा नये सर्वता. बघा वीर कंकण नाकात घातले तर ते शोभायचे नाही. आता हातातलं कंकण आहे ते नाकात घातलं तर शोभेल का हो? नाही शोभणार. जिथल्या तिथेच पाहिजे. म्हणजे जी गोष्ट जिथं पाहिजे तिथंच घातली पाहिजे. कारण कसं हो हातातली बांगडी जर नाकात घालायला गेलो तर ती चांगली दिसेल का? म्हणून समर्थ काय म्हणतात? जी वस्तू जिथं घालायला पाहिजे तिथंच ती काय होणार आहे? शोभून दिसणार आहे. इतरत्र ती काय दिसणार आहे हो? वेडपटासारखं दिसेल. आता पायातलं पैंजण आहे, गळ्यात घालून चालेल का? पायातील पैंजण पायातच चांगलं दिसणार आहे. गळ्यात घातलं तर ते काय म्हणतील? आपल्याला वेड्यासारखं म्हणतील माणसं, आहे ना? म्हणून समर्थ काय म्हणतात? जी गोष्ट जिथं पाहिजे तिथंच काय दिसते? ते शोभून दिसते. मग साधू संतांना काय शोभून दिसतं? त्यांचं जे कर्म उपासना ते काय दिसतं? त्यांना शोभून दिसतं जिथल्या तिथे. मग इतरांना काय ते दिसणार नाही? शोभून दिसणार नाही. नाना महात्मे बोलिली जेतील ते वंद्य झाली विपरीत करून वाचिली तरी ते विलक्षण. नाना महात्मे बोलिली, अनेक प्रकारचे महात्मे सांगितले आहेत. आता ती जेथल्या तेच काय आहेत? पूज्य आहेत. ती भलतीकडेच नेऊन वाचली तर चमत्कारिक दिसेल. आता बघा नाना महात्मे बोलिली जेथील ते वंद्य झाली विपरीत करून वाचली तरी ते विलक्षण. आता एखाद्या ठिकाणी आळंदीमध्ये बघा संत ज्ञानेश्वरांनी काय घेतले? समाधी घेतली. मग ते स्थळ कशासाठी प्रसिद्ध आहे? संत ज्ञानेश्वरांच्या समाधी स्थळ म्हणून म्हटलं की आपल्याला लगेच आळंदी आठवते.
मग नाना महात्म्य, ते महात्म्य काय आहे तिथं? आळंदीत कशाचं महात्म्य आहे? ज्ञानेश्वरांच्या समाधीचं महात्म्य. आणि तिथं इतर गोष्टी जाऊन जर विपरीत करून वाचल्या तर ते काय आहे हो? विलक्षण आहे असं समर्थ सांगतात. म्हणून जेथील तेथे, म्हणून जेथील तेथे काय झालं? वंदन झालं. सज्जनगड म्हटलं की आपल्याला काय आठवतात? समर्थ रामदास स्वामी. मग सज्जनगडावर जर ते काय वेगळंच काय नेऊन ग्रंथ पोथी वाचत बसलो तर ते हे आहे का हो? म्हणजे जे महात्म्य आहे, सज्जनगडाला महात्मा कोणामुळे आहे? सज्जनगड नाव कोणामुळं आहे? तर समर्थ रामदासांमुळं आहे. हे आपल्याला काय करता आलं पाहिजे? लक्षात घेता आलं पाहिजे. मल्हार महात्म्य द्वारकेशी, द्वारका महात्म्य नेले काशी, काशी महात्म्य व्यंकटेशी, शोभा न पवे. बघा समर्थांनी उदाहरणं दिलेत त्याच्यासाठी. काय? मल्हारी महात्म्य द्वारकेला नेले. आता मल्हारीचं महात्म्य कुठे आहे हो? जेजुरीला. आणि ती द्वारकेला नेलं तर चालणार आहे का? आणि द्वारका महात्म्य काशीला नेले किंवा काशी महात्म्य व्यंकटेशाच्या गिरीवर नेले तर त्याला शोभा येत नाही. काय हो? समर्थांनी उदाहरणं दिलेत. काय? मल्हारी महात्म्य कुठे आहे? मल्हारी महात्म्य कुठे आहे? जेजुरीतच आहे. आणि ते द्वारकेला नेऊन चालेल का? द्वारकेला नेऊन मल्हारीचं महात्म्य चालेल का? नाहीये. आणि द्वारका महात्म्य कुठं नेलं? काशीला नेलं तर चालणार आहे का हो? द्वारकेचं महात्म्य कुठं? द्वारकेतच. काशीचं महत्त्व काशीतच. काशी महात्म्य जर व्यंकटेशी नेलं तर ते शोभा पावणार आहे का? नाही पावणार. म्हणून ज्याचं महात्म्य जिथं आहे तिथंच ते काय होतं हो? तिथंच ते काय होतं? शोभून दिसतं. ऐसे सांगता असे वाड, परी जेथील तेथेची गोड, तैशी ज्ञानियास चाड. अद्वैत ग्रंथाचे हे उदाहरण कशासाठी समर्थांनी एवढे दिलेत? तर बघा, सांगावयास लागले तर असे पुष्कळ काय आहेत उदाहरणं आहेत. सांगायला गेलो तर अशी पुष्कळ उदाहरणं आहेत. पण जेथल्या तिथेच काय आहेत? ती गोड आहेत. त्याप्रमाणे ज्ञानी लोकांना काय अपेक्षित असतं हो? अद्वैत ग्रंथाची अपेक्षा असते. लक्षात ठेवा. समर्थ काय म्हणतात? ही उदाहरणं अशी खूप उदाहरणं आहेत की आपण ज्याचं महात्म्य ज्याला त्याला महात्म्य आहे, आपण इतरत्र ठिकाणी नेऊन त्याचं महात्म्य वाढवायला गेलो तर ते काय होणार नाही? वाढणार नाही. त्याप्रमाणे ज्ञानी लोकांना नेहमी कशाची गोडी असते हो? अद्वैत ग्रंथाची. त्यांना इतरत्र आपण काय सांगायला गेलो तर त्यांना काय होत नाही हो? ते रुचत नाही. अद्वैत ग्रंथाची ज्यांना आवड आहे त्या ज्ञानी लोकांना नेहमी कशाची आवड असते? अद्वैत ग्रंथाची. योगियान पुढे राहान, परीक्षावंता पुढे पाषाण, पंडिता पुढे डबगान, शोभा न पवे. काय सांगितलंय? अंगात दैवत आणून ते योग्या पुढे बोलावणे. बघा योगी लोक असतात, त्यांच्या पुढे अंगात आणलं तर चालेल का हो? त्या लोकांना विश्वासच बसणार नाही. बघा येतं बघा, लोकांच्या अंगात येतं, माझ्या अंगात हा देव येतो, माझ्या अंगात तो देव येतो. हे सगळं जर योग्यान पुढं जर आणलं तर ते चालेल का हो? योगी लोक लगेचच. आता रत्न पारख्या पुढे दगड ठेवणे किंवा पंडितांपुढे डबगाने म्हणणे ह्याने शोभा येत नाही. लक्षात ठेवा. काय दिलंय उदाहरण समर्थांनी? योगियान पुढे राहण म्हणजे योगियान पुढे जर अंगात आणलं तर चालेल का? लगे ओळखणार आहेत. योगी लोक लगेच ओळखतात हे ढोंग करतोय म्हणून. लक्षात घ्या. कारण देव अंगात येतो का? नाही येत. अंगात दैवत आणून ते योग्या पुढे बोलावणे म्हणजे हे काय आहे? अज्ञानच आहे, शुद्ध अज्ञान आहे. तसं रत्न पारखे आहे आणि त्याच्या पुढं दगड ठेवलं तर तो ओळखणारच आहे ना. आणि पंडिता पुढे डबगाने म्हणणं कितपत योग्य आहे? म्हणजे या गोष्टी काय होत नाहीत? शोभत नाहीत. तसं अद्वैत ग्रंथाचं श्रवण करणाऱ्या लोकांना द्वैत जर दिलं तर चालेल का हो? नाही चालणार. त्याला अद्वैतच पाहिजे. वेदाज्ञा पुढे जती, निष्पृहा पुढे फळश्रुती, ज्ञानियान पुढे पोती कोकशास्त्राची. आता वेदाज्ञा पुढे जती, वेद्या पुढे म्हणजे त्यांच्या पुढं काय हो?
वेदाज्ञा पुढे जती, निष्पृहा पुढे फळश्रुती, ज्ञानयान पुढे पोती कोकशास्त्राची, ज्ञानापुढे कोकशास्त्राची पोती. कोक म्हणजे काय हो? चक्रवाक पक्ष्यांची जोडी. ह्या नरमादी जे अनन्य प्रेम अत्यंत असते, ह्यावरून कोकशास्त्र, शृंगारशास्त्र, प्रेम कहाणी ही ज्ञानयान पुढे वाचून उपयोगाचं आहे का हो? कोकशास्त्र म्हणजे काय? प्रेम कहाणी, शृंगारशास्त्र अशाला काय म्हणतात? कोकशास्त्र म्हणतात. मग या गोष्टींचं ज्ञानयान पुढं हे वाचून उपयोगाचं आहे का हो? प्रेम ग्रंथ ज्ञानयान पुढं वाचून उपयोगाचा आहे का? नाही. वेदवेद्या पुढे जती म्हणजे त्यांच्या पुढं जती वाचून उपयोग आहे का? निरीच्छ पुरुषा पुढे म्हणजे ज्याच्याकडे कुठलीही इच्छा राहिलेली नाही, याच्या पुढे फलश्रुतीचं वाचून उपयोगाचं आहे का? म्हणून समर्थ काय म्हणतात? वेदाज्ञा पुढे जती, निष्पृहा पुढे फळश्रुती, ज्ञानयान पुढे पोती कोकशास्त्राचा उपयोग आहे का या गोष्टींचा? हे सगळं काय आहे? निष्क्रिय आहे. ह्या गोष्टी काय आहेत? सगळ्या व्यर्थ आहेत. या गोष्टींचा हे उपयोग आहे का हो? ज्याला इच्छाच राहिली नाही, कसली जीवनामध्ये म्हणजे इच्छाच नाहीये, आणि त्याच्या पुढं काय हो? फळश्रुतीचे ग्रंथ वाचायचे, हे कितपत योग्य आहे असं समर्थ सांगतायत. म्हणजे ह्या गोष्टी काय नाहीयेत? योग्य नाहीयेत. ब्रह्मचर्या पुढे नाचणी, रास क्रीडा निरूपणी, राजहंसा पुढे पाणी ठेविले जैसे. म्हणजे हे कशासारखं आहे बघा? ब्रह्मचारा पुढे नाचणारीचे ताफे नृत्यांगना, निरूपणामध्ये रासक्रीडा, अथवा राजहंसा पुढे पाणी ठेवल्याने शोभा येत नाही असे अनौचित्य करणे, म्हणजे राजहंसा पुढे निवळ पाणी ठेवल्यासारखे अरसिकपणाचे काय आहे? हे काम आहे. समर्थ काय म्हणतात? काय सांगितले समर्थांनी? ब्रह्मचार्या पुढे नाचणारणीचे तापे नृत्यांगना आणणे कितपत योग्य आहे? आणि निरूपणामध्ये रासक्रीडा आणि राजहंसा पुढे काय हो? निव्वळ पाणी ठेवायचं. मग याला काय अर्थ आहे का? तसं हे उदाहरण कशासाठी दिलेत हो? जे लोक अद्वैत ग्रंथाचं निरूपण, ज्यांना श्रवण पाहिजे त्याला द्वैत देऊन उपयोगाचं आहे का? याच्यासाठी हे काय दिलेत समर्थांनी? उदाहरणं दिलेली आहेत. तैसे अंतर्निष्ठा पुढे ठेविले शृंगारी कटिपडे, तेने त्याचे कैसे घडे समाधान. बघा अजून उदाहरण समर्थ देत आहेत. काय सांगितलं समर्थांनी? त्याचप्रमाणे अंतर्निष्ठ सत्पुरुषांपुढे शृंगारिक चोपडे ठेवले तर त्याने त्याचे समाधान कसे होणार आहे? अंतर्निष्ठ सत्पुरुष आहेत, त्याच्या पुढं शृंगारिक ठेवलं तर त्याला काय फरक पडणार आहे का हो? त्याला काही फरक पडणार नाही. कारण तो काय आहे? अंतर्निष्ठ काय आहे? सत्पुरुष आहे. त्याला त्या शृंगारिक गोष्टींनी समाधान मिळणार नाही. त्याचं समाधान कशामध्ये असणार आहे? साहजिकच परमात्म्यामध्ये असणार आहे. रायास रंकाची आशा, तक्र सांगणे पियुषा, संन्यासासी ओवसा उच्चिष्ट चांडाळी. रायास रंकाची आशा, भिकाऱ्यास योग्य अशी आशा राजास करण्यास सांगणे, म्हणजे राजाला रंकास योग्य अशी शूद्र अशी आशा दाखवणे, अशाप्रमाणे असं समर्थ सांगतायत. काय? अमृतापुढे ताकाची बडाई मारणे, ताकाचा नैवेद्य दाखवणे, किंवा संन्यासाला उच्चिष्ट चांडाळाचे व्रत करावयास सांगणे, किंवा उच्चिष्ट चांडाळीचा शूद्र मंत्र सांगणे, याच्यासारखं आहे ही उदाहरणं कशासाठी दिलेत? फक्त अद्वैत ग्रंथाचं निरूपण करणाऱ्याला द्वैत ग्रंथाचं काय करायचं? निरूपण द्यायचं. हे कितपत योग्य आहे याच्यासाठी हे समर्थांनी बघा सगळी उदाहरणं दिलेत. किती बघा उदाहरणं कशी कशी दिलेली आहेत. कर्मनिष्ठा वशीकरण, पंचाक्षरी निरूपण, ते भंगे अंतकरण, सहजची त्याचे कर्मनिष्ठा वशीकरण. आता बघा, कर्मनिष्ठास वशीकरण मंत्र उपदेशने जपण्यास सांगणे, अथवा पंचाक्षराला अध्यात्माचे वेदांताचे निरूपण सांगणे, त्याने त्याच्या अंतकरणाचा सहजच काय होईल हो? हिरमोड होईल. म्हणजे त्याचा मनोभंग करून त्याला दुःख देणे होय. बघा,
कर्मनिष्ठा वशीकरण, पंचाक्षरी निरूपण, ते भंगे अंतकरण, सहजची त्याचे. म्हणजे ज्याला जसं पाहिजे तसं दिलं पाहिजे, नाहीतर काय होतं हो, त्याचं अंतकरण काय होतं, हिरमोड होतो त्याच्या अंतकरणाचा, आणि मनोभंग हो, त्याला काय होतं हो, दुःख दिल्यासारखं आहे. तैसे परमार्थिक जन, तयास नसता आत्मज्ञान, ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. तैसे परमार्थिक जन, तद्वत परमार्थाला लागलेले जे लोक आहेत, त्याप्रमाणे परमार्थाला लागलेले जे लोक आहेत, त्यास ज्यात आत्मज्ञान नाही असे ग्रंथ वाचल्याने समाधान होणार नाही. त्याप्रमाणे परमार्थिक म्हणवणाऱ्यास आत्मज्ञानाची आस्था नसेल तर त्यापुढे अद्वैत ग्रंथ वाचल्याने त्याचे समाधान होणार नाही. बघा, दोन्ही अर्थ सांगितले समर्थांनी. काय हो, परमार्थाला लागलेले जे लोक आहेत त्यांच्या ज्यात आत्मज्ञान नाही असे ग्रंथ वाचल्याने समाधान होणार नाही. तसंच परमार्थिक म्हणवणार काय काय नुसते म्हणतात, परंतु त्यांना आत्मज्ञानाची काय नसते, आस्था नसते, कोणतंही आत्मज्ञान नसतं, अशांपुढे अद्वैत ग्रंथ वाचल्याने त्यांना काय होणार नाहीये, समाधान होणार नाही. दोन्ही बाजूने समर्थांनी सांगितलेलं आहे बघा इथं. तैसे परमार्थिक जन, तयास नास्ता आत्मज्ञान, ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. दोन्ही भाग दिलेत बघा समर्थांनी. काय, ज्याला खरोखर परमार्थाची गोडी आहे त्याच्या पुढं काय हो, त्याच्या पुढं अद्वैतच ग्रंथ वाचले पाहिजेत. पण नुसते आणतात काही जण, काय परमार्थाची मला खूप आस्था आहे, मला खूप परमार्थाची आवड आहे असं दाखवणारे खूप आहेत. अशान पुढं अद्वैत ग्रंथाचं निरूपण करून उपयोग आहे का, त्याला समाधान मिळणार आहे का हो, नाही मिळणार आहे. आता असो हे बोलणे, जयास स्वहित करणे, तेने सदा विचरणे अद्वैत ग्रंथी. समर्थ काय म्हणतात, आता हे बोलणं पुरं झालं. ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे, ज्याला खरोखर आत्महित पाहिजे असेल, त्याने नेहमी काय हो, अद्वैत ग्रंथाचं काय केलं पाहिजे, अवलोकन केलं पाहिजे. आत्मज्ञानी एकचित्त, तेने पाहणे अद्वैत, एकांत स्थळी निवांत समाधान. काय सांगितलंय, आत्मज्ञानावरच ज्याने एकसारखे चित्त ठेवले आहे त्याने एकांत स्थानी निवांत बसून अद्वैताचा विचार करावा, म्हणजे काय होईल हो, समाधान होईल. म्हणजे काय सांगितलंय, आत्मज्ञानावरच ज्याने एकसारखं काय केलंय, चित्त ठेवलंय, बाबा मला आत्मज्ञानच पाहिजे, त्यानं काय करावं, एकांत स्थळी निवांत बसून अद्वैताचा काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे, तर त्याला काय मिळणार आहे हो, समाधान मिळणार आहे. बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता, परमार्थास तत्वता तारूच की. बहुत प्रकारे पाहता, अनेक बाजूंनी विचार केला तर अद्वैतापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा ग्रंथ नाही. तो खरोखर परमार्थास तारणाराच आहे, म्हणजे परमार्थास तारूच आहे. अद्वैत ग्रंथासारखा दुसरा ग्रंथच नाही. परमार्थाची ती काय आहे हो, नौका आहे. इतर जे प्रपंचिक, हास्य विनोद नवरसिक, हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी. इतर जे प्रपंचिक, इतर जी हास्य विनोदाची नवरसांनी भरलेली प्रापंचिक पुस्तके आहेत ती परमार्थास हितकारक नाहीत. प्रपंच पोषणाचे अनेक ग्रंथ असतात, हास्य विनोद प्रचूर काही पुस्तके असतात, शृंगार वीर करुणादी नवरसांचे नाना ग्रंथ असतात, पण ते परमार्थाच्या उपयोगाचे नाहीत. सहज समर्थ काय म्हणतात, हे ग्रंथ परमार्थाच्या उपयोगाचे नाहीयेत. यामधून काय होणार आहे, फक्त प्रपंच वाढेल, तुम्हाला आनंद मिळेल, हास्य विनोद मिळेल, परंतु हे ग्रंथ शृंगार वीर करुणादी नवरसांचे नाना ग्रंथ असतात, हे प्रपंच पोषणाचे ग्रंथ असतात, परंतु यामधून परमार्थाचं हित होत नाही. म्हणजे परमार्थासाठी हे, परमार्थाच्या उपयोगाचे हे ग्रंथ नव्हेत. जेने परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे, त्या नाव ग्रंथ. बघा समर्थांनी ग्रंथ कशाला म्हटलंय, ज्या ग्रंथाच्या
ज्या ग्रंथाच्या परिशीलनाने किंवा श्रवणाने परमार्थ बुद्धी वाढते, परमार्थाची वाढ होते. विरक्ती म्हणजे काय हो, अंगामध्ये अनुताप बांधतो. अंगामध्ये विरक्ती अनुताप बांधतो. भक्ती व साधनही आवडू लागतात. ते असंच काय म्हणावे, ग्रंथ म्हणावे. म्हणजे काय समर्थांनी सांगितले, ज्या गोष्टीनं काय होतो, परमार्थ वाढतो, विरक्ती वाढते, अंतरी विरक्ती वाढते, भक्ती साधन आवडू लागतं, त्याचंच नाव काय हो, ग्रंथ. त्यालाच ग्रंथ म्हणावे. ज्या ग्रंथाच्या श्रवणाने परमार्थ वाढतो, अंगी विरक्ती वाढते, भक्ती साधन आवडू लागते, त्याचंच नाव काय हो, ग्रंथ. जी ऐकताच गर्वगळे, का ती भ्रांतीच मावळे, ना तरी एकसरे ओळे मन भगवंती. म्हणजे काय सांगितलंय, जो ग्रंथ ऐकताच गर्व नाहीसा होतो, भ्रांती लय पावते किंवा मन एकदम भगवंताकडे जडू लागते, यालाच काय म्हणायचं, ग्रंथ म्हणायचं. ज्याने काय ज्या ग्रंथाच्या श्रवणाने काय होतो, गर्व नाहीसा झालाच पाहिजे आणि भ्रांती काय होते, लय पावते आणि मन एकदम भगवंताकडे काय होते हो, जडू लागते. त्यालाच काय म्हणायचं, ग्रंथ. जेने होय उपरती अवगुण पालटती, जेने चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. बघा समर्थांनी ग्रंथ कशाला म्हटलंय, जेने होय उपरती, ज्याच्या श्रवणाने उपरती होते, अवगुण पालटतात व अधोगती चुकते, अधोगती चुकून मोक्षाधिकार प्राप्त होतो, त्यालाच काय म्हणावे, ग्रंथ म्हणावे. जेने धारिष्ट चढे, जेने परोपकार घडे, जेने विषय वासना मोडे, त्या नाव ग्रंथ. ज्याच्या योगाने धैर्य येते, सात्विक धैर्य उत्पन्न होतं. बघा ज्याच्या योगाने सात्विक धैर्य उत्पन्न होतं, परोपकार घडतो, विषय वासना नाहीशी होते, त्याला काय म्हणावं, ग्रंथ म्हणावं. जेने कारण काय हो, एखाद्या ग्रंथानं विषय वासना वाढते बघा, मग त्याला ग्रंथ म्हणायचं का हो. शृंगारिक ग्रंथ जे असतात, हास्य विनोदाचे ग्रंथ असतात, त्यानं काय होणार आहे हो, प्रपंचात वाढ होणार आहे, परमार्थात वाढ होणार नाही. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय, ज्या ग्रंथाच्या योगानं आंतरिक सात्विक धैर्य उत्पन्न होतं, परोपकार घडतो, विषय वासना नाहीशी होते, त्यालाच ग्रंथ म्हटलं पाहिजे, त्यालाच ग्रंथ म्हणावं. जेने परत्र साधन, जेने ग्रंथे होय ज्ञान, जेने होई जे पावण, या नाव ग्रंथ. जेने परत्र साधन, ज्याच्या योगाने परलोकाचे साधन घडते, आत्मज्ञान होते व पतित असेल तो पावन होतो, त्याचेच नाव काय हो, ग्रंथ. जेने परत्र साधन, जेने ग्रंथे होय ज्ञान, जेने होई जे पावन, या नाव. म्हणजे काय हो, पतितेची पावन होती. म्हणजे पापी सुद्धा काय होतात, पुण्य करायला लागतात. ज्या ग्रंथाच्या श्रवणाने ज्ञान प्राप्त होते, त्यालाच ग्रंथ म्हणायचं. ग्रंथ बहुत असती, नाना विधाने फळश्रुती, जे ते नुपजे विरक्ती भक्ती, तो ग्रंथची नव्हे. आता ग्रंथ बहुत असती, समर्थांनी काय सांगितले, ग्रंथ अनेक प्रकारची विधाने व फलश्रुती सांगणारे, फलश्रुती रूपाने दुराशा वाढवणारे ग्रंथ पुष्कळ आहेत, पण ते ग्रंथ नव्हेत. ज्याच्या योगाने विरक्ती व भक्ती उत्पन्न होत नाही, जो मोक्ष लाभ देत नाही, तो ग्रंथच नव्हे. सरळ समर्थ म्हणतात काय हो, विषयांची आसक्ती जर कमी होत नसेल, तर तो ग्रंथची नव्हे. मोक्षे विन फळश्रुती, ते दुराशेची पोती, ऐकता ऐकता फुडती दुराशाची वाडे. मोक्षे विन फळश्रुती, मोक्षाशिवाय इतर फले ज्या ग्रंथाची सांगितली आहेत, तो ग्रंथ म्हणजे दुराशा वाढवणारी पोती होय. कारण तो ग्रंथ ऐकता ऐकता
पुढे काय होते हो, दुराशाच वाढत जाते. त्यांना मोक्षप्राप्ती होणार आहे का? नाही होणार. कारण ज्या ग्रंथामध्ये मोक्ष प्राप्त होणार आहे अशी फल, म्हणजे ज्या ग्रंथाच्या श्रवणाने मोक्ष प्राप्त होणार आहे तोच ग्रंथ आहे. अन्यथा ज्या ग्रंथाने दुराशा म्हणजे वाढणार आहे तो ग्रंथची नव्हे. श्रवणी लोभ उपजेल जेते, विवेक कैचा असेल तेते, बैसली दुराशाची भूते तया अधोगती. बघा, समर्थांनी सत्य सांगितले यामध्ये. काय म्हणतात समर्थ, जो ग्रंथ ऐकताना लोभ उत्पन्न होतो त्यापासून आत्मानात्म विवेक कसा करता येईल? तसला ग्रंथ ऐकण्यास दुराशेची भूते बसलेली असावयाची व त्यांना अधोगतीच व्हायची. म्हणजे दुराशा जर प्राप्त होते असेल त्या ग्रंथाच्या श्रवणाने, तर ऐकणाऱ्याला काय प्राप्त होणार आहे हो? अधोगतीच प्राप्त होणार आहे. त्याला काय सद्गती प्राप्त होणार आहे का? नाही होणार. त्याला काय प्राप्त होणार आहे हो? अधोगतीच प्राप्त होणार आहे. ऐकोनीच फलश्रुती पुढे तरी पावोन म्हणती, तया जन्म अधोगती सहजची झाली. बघा काय सांगितले समर्थांनी, ऐकोनीच म्हणजे ज्या ग्रंथाची फलश्रुती ऐकूनच ती पुढच्या जन्मी तरी आपणास भोगावयास मिळेल असे जे म्हणतात, त्या सहजच पुनर्जन्म गर्भ म्हणजे काय हो, गर्भवासादी दुःखे भोगण्याची अधोगती होते. फलश्रुती ऐकताच तोंडाला पाणी सुटून ते मला मिळावे अशी दुराशा उत्पन्न होणे हीच काय हो, अधोगती. म्हणजे काय हो, मला ह्या जन्मात नाही मिळेल तर पुढल्या जन्मात तरी मिळेल. म्हणजे त्या ग्रंथाच्या श्रवणाने आपल्याला काय वाटतं, मला पुढल्या जन्मात हे सगळं मिळेल. म्हणजे काय उत्पन्न होतं, मागणीच काय झाली आपली. लक्षात घ्या, मागणीच काय झाली पुढल्या जन्माची. म्हणजे काय हो, दुःख मागितलं. काय हो, कसलं दुःख मागितलं? म्हणजे आपल्याला काय 84च्या योनीत जन्म घ्यावा लागणार. म्हणजेच काय हो, गर्भवासादी दुःखे भोगण्याची काय झाली, आसक्ती निर्माण झाली त्या ग्रंथाच्या श्रवणाने. म्हणजे ती काय होणे हो, जिथं गर्भवासादी आसक्ती निर्माण होते, पुनर्जन्माची आसक्ती निर्माण होते, तिथंच काय झाला हो, त्या व्यक्तीची झाली अधोगती. नाना फळे पक्षी खाती, तेनेची तया होय तृप्ती, परी त्या चकोराचे चित्ती अमृत वसे. आता पक्षी काय करतात हो, अनेक फळे खातात आणि त्यातच त्यांना काय मिळते, त्यातच ते काय असतात, तृप्त असतात. पण चकोर पक्षाच्या मनात अमृताचा काय असतो, निजध्यास असतो. पण चकोर त्याविषयी सस्पृह न होता अमृताचीच इच्छा करून असतो. लक्षात घ्या, तो इतर गोष्टीमध्ये काय दाखवत नाही, रस दाखवत नाही. तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास, परी ते भगवंताचे अंश भगवंतीची इच्छिती. तैसे संसारी मनुष्य, मग त्याप्रमाणे संसारी माणूस संसाराचीच इच्छा करतो, पण भगवंताचे अंश असतात ते भगवंताचीच इच्छा करतात. म्हणजे काय हो, संसारी माणसे संसारातल्या अनेक गोष्टींच्या वासना धरतात, पण देवाचे निष्काम भक्त देवाचीच वासना धरतात. संसारात असूनही देवाचीच काय करतात, वासना धरतात. ज्ञानियास पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन, साधकास पाहिजे साधन इच्छेसारखे. ज्ञानियास पाहिजे ज्ञान, ज्ञानाला ज्ञान पाहिजे, भजकाला भजन पाहिजे, साधकाला साधन, हे ज्याला त्याला आपल्या इच्छेप्रमाणे पाहिजे असते. परमार्थ्यास परमार्थ, स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ मनापासून. काय सांगितले समर्थांनी, परमार्थ्यास काय पाहिजे, परमार्थ. स्वार्थी माणसास काय हो, स्वार्थ. कंजूस मनुष्यास द्रव्य मनापासून. कंजूस माणसास काय पाहिजे असतं, द्रव्य मनापासून पाहिजे असतं. योगियांस पाहिजे योग, भोगियांस पाहिजे भोग, रोगियांस पाहिजे रोग हरती मात्रा. योगियांस काय पाहिजे, योग पाहिजे. भोगियांस काय पाहिजे, भोग पाहिजे.
विषय भोग पाहिजे आणि रोग यास रोग नाहीशी करणारी मात्रा पाहिजे असते. म्हणजे जे भोगी असतात त्यांना काय लागतात? विषय भोग लागतात. रोग यास काय पाहिजे? रोग नाहीशी करणारी काय पाहिजे असते? मात्रा पाहिजे असते. कवीस पाहिजे प्रबंध, तार्किकास तर्कवाद, भाविकास संवाद, गोड वाते. तर काय सांगितलंय इथं? कवीला काव्यरचना, तार्किकास तर्कवाद आणि भाविकास संवाद गोड वाटतो. पंडितास पाहिजे व्युत्पत्ती, विद्वांसास अदेन प्रीती, कळावंता आवडती नाना कळा. पंडितास उत्पत्ती पाहिजे, विद्वानाचे प्रेम अध्ययनावर असते व कला जाणणाऱ्यास अनेक कला आवडतात. हरिदासा आवडे कीर्तन, शुचिस्मंता संध्या स्नान, कर्मनिष्ठा विधिविधान पाहिजे ते. हरिदासा काय पाहिजे हो? हरिदासास कीर्तन आवडते, पवित्र पुरुषास स्नान संध्या आवडते व कर्मटास शास्त्रज्ञा व शास्त्रोक्त पद्धती पाहिजे. प्रेमळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षण, चातुर्य पाहिजे शहाणा आदरेशी. प्रेमळास करुणा व चिकित्सास दक्षता पाहिजे असते व शहाणा माणूस चतुरता आदरपूर्वक पाहतो. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताळ ज्ञान, राग ज्ञानी तान मान, मूर्छना पाहे. भक्त मूर्तीचे ध्यान पाहतो, गायक असतो तो ताल ज्ञान पाहतो आणि रागदारीची माहिती असणारा ताल स्वर विस्तार व मूर्छना पाहत असतो. योगाभ्यासी पिंड ज्ञान, तत्वज्ञासी तत्वज्ञान, नाडी ज्ञानी मात्रा ज्ञान पाहत असे. योगाभ्यासी शरीर ज्ञान, तत्ववेत्ता तत्वज्ञान व वैद्य नाडी परीक्षक औषधे मात्रांचे ज्ञान पाहत असतो. कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटक मंत्र, यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी. काय सांगितले समर्थांनी इथं? विषयी माणूस म्हणजे जो विषयात गुरफटलेला आहे तो काय पाहतो? कामशास्त्र पाहत असतो. चेटकी मनुष्य चेटकाचे मंत्र पाहत असतो व यंत्री अनेक यंत्रे आदरपूर्वक पाहतो. टवाळा आवडे विनोद, उन्मंतास नाना छंद, तामसास अप्रमाद गोड वाटे. काय सांगितले बघा समर्थांनी? टवाळास काय आवडते? थट्टा आवडते. उन्मंताला अनेक प्रकारचे चाळे आवडतात आणि तामसी माणसास प्रमाद म्हणजे गाफिलपणा गोड वाटतो. मूर्ख होय नादलुब्धी, निंदक पाहे उनी संधी, पापी पाहे पाप बुद्धी लावून अंगी. मूर्ख होय नादलुब्धी. मूर्ख काय हो? नादलुब्ध असतो म्हणजे छंदिष्ट असतो. निंदक असतो तो कोठे उणे पडेल ही संधी पाहतो आणि स्वतः पापी असतो तो दुसऱ्यावरही दोषाचा पापाचा आरोप करू पाहत असतो. लक्षात घ्या. म्हणजे काय हो? जो स्वतः पापी असतो तो दुसऱ्यालाही काय हो? पापाचा आरोप करू पाहत असतो. एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पालाळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती, एका पाहिजे रसाळ. कोणाला रसाळ आवडते, कोणास पालाळ पाहिजे असतो, कोणास भोळी साबडी भक्ती पाहिजे असते. आगमी पाहे आगम, शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म इच्छेसारखे. आगमेला काय हो? समर्थांनी काय सांगितलंय? वेदशास्त्र किंवा तंत्र जाणणारा आगम वेदशास्त्र किंवा तंत्र पाहतो. शूर पुरुष युद्ध संग्राम पाहतो. कोणी आपल्या इच्छेप्रमाणे अनेक धर्म पाहत असतात. मुक्त पाहे मुक्त लीळा, सर्व पाहे सर्व कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा वर्णू पाहे. मुक्त असतात ते मुक्तांच्या लीला पाहतात. सर्वज्ञ पुरुष सर्वच कळा पाहतो व ज्योतिषी असतात ते भविष्य किंवा पिंगळ्याचे काय करू पाहतात व पुस्तके वर्णू पाहतात. ऐसे सांगावे ते किती, आवडे सारखे ऐकती, नाना पुस्तके वाचती सर्व काळ. असे सांगावे किती हो? असे किती सांगावे? लोक आपल्या आवडीप्रमाणे काय आहेत सदोदित अनेक पुस्तके वाचतात व ऐकतात,
प्रत्येकाची आपल्याला प्रिय विषयाच्या ठिकाणी आवड असते. लोक आपल्याला आवडीप्रमाणे पुस्तकाची निवड करून वाचित असतात. परी परत्र साधने विन म्हणो नये ते श्रवण, जेते नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा. परंतु परलोकाचे साधन असल्याशिवाय त्याला श्रवण म्हणू नये. ज्यापासून आत्मज्ञान होत नाही ते श्रवण नव्हे. ज्या ठिकाणी आत्मज्ञान नाही त्याचे नाव करमणूक किंवा करमणूक म्हणायचं किंवा कालक्रमणाचा मार्ग म्हणायचं. गोडी विन गोडपण नाके विन सुलक्षण, ज्ञाने विन निरूपण बोलोची नये. ज्या गोडीशिवाय गोडपण नाही, नाका वाचून सौंदर्य नाही, आत्मज्ञाना वाचून निरूपण असे म्हणूच नये. ज्ञाना वाचून निरूपण व्यर्थ होय. आता असो हे बहुत ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विन व्यर्थ गता गोवी. आता असो हे बहुत, समर्थ काय म्हणतात, आता हे विस्तार पुरे झाला. याचं तात्पर्य काय आहे हो? परमार्थाचा ग्रंथ ऐकावा. परमार्थ ग्रंथाशिवाय बाकीचा गोंधळ काय आहे? व्यर्थ आहे. मनोनी नित्य नित्य विचार, जेथे बोलिला सारासार, तोची ग्रंथ पैल पार, पाववी विवेके. म्हणून काय म्हणतात समर्थ, आता हा विस्तार पुरे झाला. परमार्थाचा ग्रंथ ऐकावा. परमार्थ ग्रंथाशिवाय बाकीचा गोंधळ काय आहे? व्यर्थ आहे. म्हणून नित्य काय व अनित्य काय, सार कोणते व असार कोणते, याचा विचार ज्या ग्रंथात सांगितला आहे तोच ग्रंथ विवेकाच्या योगाने भवसमुद्राच्या पैलतीरास पोचविल. तो ग्रंथच काय होय हो? तारक होय. म्हणून समर्थ काय म्हणतात, तोच ग्रंथ वाचायचा आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.